नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी औंढेकर. मी सध्या आत्मबोध पतंजली वेलनेस सेंटरमध्ये कार्यरत आहे ॲज अ फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरचा हेड म्हणून. आयुर्वेदा आणि नॅचरोपॅथी याच्याबद्दल आपण ऐकलेलं असतं की खूप टाईम कन्झ्युमिंग ट्रीटमेंट्स आहेत. पण तुम्ही जर ॲक्युपंक्चर घ्याल, सोबत फिजिओथेरपी आणि मल्टीथेरपी जर घ्याल, तर तुम्हाला 3 दिवसामध्येच तर आम्ही पेशंटमध्ये इफेक्ट पाहतो. पेशंट्स जे प्रॉब्लेम्स घेऊन आमच्याकडे येतात, त्यांना ट्रीट करून, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करून जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मिळतो आणि त्यांना मदत करून जो आनंद मिळतो, हा अनुभव 3 वर्षात मला खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. आणि मला हे मोटिवेट करतं की मी पुढे पण कित्येक लोकांना बरं करायला हे मोटिवेशन मिळतं. एक पेशंट आमच्याकडे आलेले, त्यांना उभं पण नव्हतं राहत. ते बाय प्रोफेशन टीचर होते. त्यांनी कित्येक वर्ष उभं टाकून त्यांचं काम होतं आणि त्यांना डिस्क बल्ज हा आजार डायग्नोज झालेला होता आणि त्यांना खाली पण बसता येत नव्हतं. चालायला पण त्यांना इतका त्रास, एकही पाऊल त्यांना समोर टाकता येत नव्हतं. त्यामध्ये आम्ही ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज थेरपी आणि मॅनिप्युलेटिव्ह थेरपी अशा तिन्ही गोष्टी आम्ही 3 दिवस कंटिन्युअसली स्टार्ट केलेल्या. आम्हाला इतका ड्रास्टिक चेंज त्याच्यामध्ये दिसला. आत्मबोधमध्ये जितके 90% पेशंट्स जे येतात, जे इन नीड असतात, की आमचं दुखणं बरं व्हावं. त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार असे येतात, की ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी असेल, ज्याला आपण संधिवात म्हणतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे, लंबार स्पॉन्डिलोसिस आहे, डिस्क बल्ज आहे. याच पद्धतीचे लोक आम्हाला सगळ्यात जास्त गरजू इथे दिसतात आणि 90% आपल्याकडे त्यांना पेन रिलीफ होतं. तर त्यांना फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर दोन्ही ज्या ट्रीटमेंट आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिनसोबत कॉम्बिनेशनमध्ये आपण देतोय, तर ॲज अ कंप्लीट मल्टीथेरपी त्यांना नक्कीच यामध्ये फायदा होतोय. आणि जे लोकं या मिथमध्ये आहेत, की 1-1 महिना जातो किंवा लोकं असा विचार करतात, ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा नैसर्गिक ट्रीटमेंट्स आपण नॅचरोपॅथी ज्या घेतोय, त्याच्यामध्ये जवळ-जवळ 5 ते 6 महिने लागतात. पण हे मिथ आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलंय. तर हेच मोटिवेशन आणि हेच जो आनंद आम्ही पेशंटच्या चेहऱ्यावरती पाहतो, की आम्ही अजून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवाव्यात आणि त्यांना मदत करावी.